नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, कृषी पदवीधरांसाठी एक चांगली संधी आलेली आहे. तर त्यांच्यासाठी एक नवीन जाहिरात आलेली आहे. ऑलरेडी त्याचा आपण व्हिडिओ कव्हर केलेला होता. तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स त्याला मिळालेला आहे. आता याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरावा, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय, कागदपत्र कोणती लागतील, अनुभव काही लागणार आहे का, या सर्वांविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत. आणि याला जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करायचे, कारण की कुठलीही तुम्हाला परीक्षा शुल्क इथं भरायचं नाही आहे. त्यासोबतच कुठलीही परीक्षा याच्यासाठी द्यायची नाही, म्हणजे निवड प्रक्रिया ही तुमची मार्कांच्या आधारे होणार आहे. काही 900,000 रुपये भरायची तुम्हाला इथं गरज नसणार आहे आणि 25,000 रुपये दरमहा तुम्हाला वेतन मिळणार आहे. आणि ही कॉन्ट्रॅक्टी स्वरूपाची जाहिरात जी आहे तर ती असणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थी ज्यांना जॉब पाहिजे आहे आणि प्रायव्हेट पेक्षा एक चांगला हा सेमी गव्हर्नमेंट टाईप म्हणू शकतो, त्याच्यानंतर हा जॉब करता करता ज्यांना अभ्यास करायचा आहे तर अशा उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. ओके, चला तर मग बघूया. आणि या फॉर्म भरण्याची लिंक ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये लिंक हे जे आहे तर ते टाईप करा. मी तुम्हाला याची फॉर्म भरण्याची लिंक जी आहे तर ती कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो. बघा मित्रांनो, जर आपण यांच्या वेबसाईटवर गेलो तर आपल्याला असं दिसतं की नानाजी देशमुख कृषी संजीवनी 2.0 या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आउटसोर्सिंगद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीने जे आहे तर ते हे पद भरली जाणार आहेत मित्रांनो. ओके, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात आता ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथं कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आपल्याला. त्याच्यानंतर लास्ट डेट हे फार लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की हा समूह स्तराचा मी फक्त आज तुम्हाला क्लस्टर असिस्टंटचं सांगणार आहे, कारण की त्याच्यामध्ये फ्रेशर अवेलेबल आहेत. 31/10/2025 पर्यंत आहेत. दिवाळीमुळे खूप सारे विद्यार्थी विसरले असतील तर 31/10/2025 पर्यंत इथं फॉर्म भरण्याची जी आहे तर ती मुदत आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके, आता याच्यामध्ये जे काही पद आहे ना तर ते एक महत्वाचं पद ते म्हणजे आपलं क्लस्टर असिस्टंटचं पद. ते महत्वाचं आहे, कारण की त्याच्यासाठी जे आहे तर ते हे बघा, हे जे क्लस्टर असिस्टंट पद आहे याच्या 825 जागा आहेत मित्रांनो. या 825 जागांसाठी फ्रेशर इलिजिबल आहेत. मेन म्हणजे काय, फ्रेशर इलिजिबल आहेत. त्याच्यामध्ये ज्यांची बॅचलर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झाली असेल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मधून, म्हणजे कृषी पदवीधरांसाठी ही चांगली संधी आहे. 825 आहे, समूह स्तरावर आहे. आणि 22,000 प्लस 3,000 म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला दरमहा इथं वेतन मिळणार आहे. आणि तुमची निवड कशी होणार आहे, मेरिट बेस असेसमेंट ऑफ ऍप्लिकेशन. तुम्हाला जे गुण मिळालेले, तुम्हाला जो फायनल स्कोर तुमचा आलेला आहे तर त्याच्या आधारे तुमची निवड होणार आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं इथं परीक्षा तुम्हाला द्यायची नाही आहे. याच्यासाठी वयोमर्यादा आपण दिलेली मित्रांनो. वयोमर्यादा ही असणार आहे 45 वर्ष. 1/10/2025 रोजी या डेटला तुमचं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. आणि हा समूह स्तर असणार आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला इथं रिजन जे आहे तर ते सिलेक्ट करायचे सगळ्यात आधी. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला नागपूर झोन मधून जर अप्लाय करायचं असेल तर नागपूर झोन मध्ये तुम्हाला परत प्रिफरन्स द्यावा लागणार. बघा, नागपूरमध्ये 69 जागा आहेत, वर्धामध्ये 43 जागा आहेत, भंडारा 33. तर अशा पद्धतीने म्हणजे टोटल नागपूरमध्ये या 310 जागा क्लस्टर असिस्टंटच्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं जे आहेत तर त्या पाहायला मिळतात मित्रांनो. आता अर्ज जे आहेत तर ते करायचे इथं. आणि याच्यासाठी मेन म्हणजे आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरायचा, कारण की त्याला तुमचा OTP जो आहे तर तो जाणार आहे. त्यासोबतच जो आधार कार्डशी जोडलेला आहे ना तर तोच मोबाईल नंबर त्यांनी इथं जो आहे तर तो वापरायला लावलेला आहे. त्याच्यानंतर दस्तावेज पडताळणीसाठी डिजी लॉकर हे अनिवार्य असणार आहे तुमचं, कारण की डिजी लॉकर वरील जे काही कागदपत्र आहेत तर तेच कागदपत्र इथं स्वीकारले जाणार आहेत. म्हणून डिजी लॉकर हे तुम्हाला इथं करून ठेवायचे आहेत. तुम्हाला सगळे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं भरायचे आहे. ओके, हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. उमेदवारास एका पदासाठी एकच अर्ज सादर करता येईल हे लक्षात घ्या. आणि तो अनेक अर्ज देखील सादर करू शकतो. पुढे, ही बाह्य स्वरूपाचा जॉब आहे. याच्यामध्ये कुठलेही तुमच्याकडनं बघा उमेदवारांकडनं कुठलेही शुल्क इथं आकारले जात नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा, मी इथं हे टिक करतो आणि तो ऑनलाईन अर्जासाठी पुढे जा. आता इथं काय करायचंय, सगळ्यात आधी तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला न्यू कॅन्डिडेटवर जायचंय. न्यू कॅन्डिडेटवर गेल्यानंतर बघा इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं. बघा, नाव काय सांगितलेले, जे काही आधार कार्डवर असेल, ज्या महिलांचं लग्न देखील झालं असेल त्यांनी इथंच नाव टाकायचं. बघा, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम हे पूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचंय. तुमचे वडील किंवा पतीचं नाव तुम्हाला टाकायचंय. ईमेल ID टाकायचंय. मोबाईल नंबर टाकायचंय. मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे तो टाकायचंय. त्याच्यानंतर पासवर्ड, कॅप्चा कोड, अशा पद्धतीने तुमचा लॉगिन ID जो आहे तर तो बनून जाणार. आता पुढची जी प्रोसेस आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो मित्रांनो. आणि कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक याची जी महाराष्ट्र शासनाकडून तसेच कृषी विद्यापीठाकडून जी जाहिरात येणार आहे त्याच्यासाठी आपण एक संपूर्ण बॅच लॉन्च केली मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुमचा नॉन टेक्निकचा पार्ट आणि टेक्निकलचा पार्ट असे दोन्ही पार्ट व्यवस्थित पद्धतीने आपण कव्हर केलेले आहेत. तर याच्यासाठी तुम्ही ही बॅच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकतात. तसेच काही तुम्हाला शंका असेल या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. बघा, या गोष्टी आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहे.
आता जेव्हा तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमच्या SMS आणि मेलला OTP जातो. OTP ला थोडा वेळ लागतो मित्रांनो, कारण की OTP लगेच येत नाही, 5-1 मिनिटं जाऊ शकतात. ते OTP इथं टाकायचा आणि ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर बघा तुम्हाला इथं की तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे, तर तुम्ही ओके या बटनावर क्लिक कराल. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला पुन्हा ते लॉग इन पेजवर घेऊन जातं. त्याच्यामध्ये ईमेल ID जो तुम्ही तिथं दिला होता आणि एक पासवर्ड बनवलेला होता तो टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला इथं लॉग इन करायचंय. आता सगळ्यात आधी तुम्हाला न्यू ऑनलाईन ऍप्लिकेशन याच्यावर क्लिक करायचंय. न्यू ऑनलाईन ऍप्लिकेशन याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट पोस्ट विचारले जातात. आता डिस्ट्रिक्ट लेवल, सब डिव्हिजनल लेवल, क्लस्टर लेवल हे सिलेक्ट करू शकतात, किंवा डायरेक्टली काय करायचं, आपला 8 नंबरला क्लस्टर असिस्टंटचं पद आहे तिथं जायचं आणि इथं अप्लाय नाववर क्लिक करायचं. अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना ते जे आहेत तर ते इथं दिल्या जातात, तर त्या तुम्ही एकदा रीड करून घ्यायच्या. आता इथं सगळे कागदपत्रांची यादी दिलेली, ही पण तुम्ही एकदा सेव्ह करून ठेवा. त्याच्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे 300 KB चा JPG फॉर्मॅटमध्ये, सही पाहिजे अंडर 300 KB, ID प्रूफ पाहिजे, 3 ID प्रूफ लागतात, एक वोटर ID लागतो, एक आधार कार्ड लागतो आणि पॅन कार्ड लागतं, तिघांपैकी एक लागतो. तुमचा रेझ्युमे लागतो. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनच्या फायनल सर्टिफिकेटची फ्रंट साइड, ग्रॅज्युएशनचे फायनल सर्टिफिकेटची बॅक साइड, त्याच्यानंतर कंबाईन ऑल रिलेव्हंट ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जेवढे काय असतील तेवढी एकत्र लावायचे. MSIT सर्टिफिकेट, टॅली असेल तर टॅली, नसेल तरी फॉर्म भरता येतो, एक्सपिरियन्स असेल तर तोही तुम्ही लावू शकतात. आता इथं कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचंय. कंटिन्यूवर केल्यानंतर इथं क्लस्टर असिस्टंट हे पद आहे. आता तुम्हाला झोन निवडायचंय. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर हे 4च झोन आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता जर मी इथं नागपूर हा झोन सिलेक्ट केला तर त्याच्यानंतर पुन्हा मला पसंतीक्रम विचारतात. म्हणजे नागपूरमध्ये मी 1 नंबरला नागपूर ठेवलं, 2 नंबरला वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. आता कशा ठेवायचे याच्यासाठी या जागा आहेत मित्रांनो, या जागा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पहा. फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये सगळ्यात जास्त जागा नागपूर झोन मध्ये मला कशाला पाहायला मिळतात, नागपूरमध्ये पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल मी याला 1 नंबरला ठेवेल, त्याच्यानंतर याला आहे 2 नंबरला, मी चंद्रपूरला 2 नंबरला ठेवेल, गडचिरोलीला, या जागांनुसार तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या पद्धतीने ठेवू शकतात. अशाच पद्धतीने बघा अमरावतीच्या या जागा पाहायला मिळतात तुम्हाला 186, छत्रपती संभाजीनगर मध्ये 208 जागा आहेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या रिजन मध्ये नाशिक पण येतं बरं का मित्रांनो, नाशिक, जळगाव हे पण गोष्टी येतात याच्यात, हे लक्षात ठेवा. आता पुढे विचारलं जातं आपण यापूर्वी या प्रकल्पासाठी काम केलेलं आहे का, येस किंवा नो करायचं. नो केलं तर काहीच विचारणार नाही, येस केलं तर तुम्हाला काही माहिती विचारली जाणार आहे, जसं की कोणत्या मंथ पासून केलं होतं, कधीपर्यंत, पदाचं नाव, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं त्यांनी विचारलेल्या आहेत. आता पुढचं काय आहे की विभागीय चौकशी प्रलंबित आहे का, तुम्हाला कधी कार्यालयातून या व्यतिरिक्त प्रकल्पातून काढून टाकण्यात आलेले आहे का, काही पोलीस चौकशी, काही कायदेशीर कारवाई चालू आहे का. नो केलं तर काही नाही, येस केलं तर तुम्हाला तुमच्या ज्या काही डिटेल्स आहेत तर ते इथं भरावे लागतील मित्रांनो. पुढे त्याच्यानंतर तुमचं जे काही इथं नाव असेल तर या नाव नंतर तुम्हाला इथं काय विचारलं जाणार आहे, तुमचा ID प्रूफ. ID प्रूफ मध्ये 3 प्रकार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, या तिघांपैकी एक करायचा, त्याचा हे टाकायचं, नंबर टाकायचा, त्याची फाईल सिलेक्ट करायची, आधार कार्ड नुसार तुमचं एज येतं. त्याच्यानंतर तुमचं जन्मस्थान, बर्थ प्लेस, स्टेट तुम्हाला निवडायचंय. त्याच्यानंतर जेंडर, नॅशनॅलिटी, पत्ता, तोच पत्ता इथे टाकायचा. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, मॅरिटल असाल तर लगेच विचारलं जातं की तुमचे पती किंवा पत्नीचं नाव सांगा. वडिलांचं नाव ऑलरेडी असतं, कॉन्टॅक्ट नंबर असतो, मेल ID ऑलरेडी असतं. त्याच्यानंतर भाषामध्ये मराठी, इंग्लिश, हिंदी पण भाषा तुम्ही इथं टाकू शकतात, ते काही विशेष नाही इथं. त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झाले का, पोस्ट ग्रॅज्युएशन, बघा इथं ऍग्रिकल्चर डिग्री, हॉर्टिकल्चरचे वेगवेगळे येतात, शाखा येते, पर्सेंटेज येतं, कधी पास झाले आणि युनिव्हर्सिटीचं नाव. हे फार महत्वाचं आहे, पर्सेंटेज फार व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते चेक करतात मित्रांनो. त्याच्यानंतर टॅली, MSIT नसेल असेल काही प्रॉब्लेम नाही, तुमचा इथं एक्सपिरियन्स असेल नसेल टाकू शकतात. पुढे एक्सपिरियन्स होता आणि किती सॅलरी आधी काढली होती ते विचारलं जातं. आता पुढे तुमच्या पासपोर्ट साईजचा फोटोचं इथं लावायचं, सिग्नेचर इथं लावायचे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा रिझ्यूम, तुमची मार्कशीटची फ्रंट साइड, मार्कशीटची बॅक साइड, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनची फ्रंट साइड, बॅक साइड, या गोष्टी तुम्ही इथं लावू शकतात. अनुभव प्रमाणपत्र एकाच PDF मध्ये, टॅली असेल टॅली, MSIT असेल आणि सर्व पदव्युत्तर किंवा पदवीचे सगळे डॉक्युमेंट्स एका ठिकाणी. मग मी इथं सबमिट म्हणेन. सबमिट म्हटल्यानंतर मला हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म माझा एकदा बघायला मिळणार आहे, तो त्याची मी एक प्रिंट जी आहे तर ती सेव्ह करून ठेवेल. हा कॅप्चा कोड मी इथं टाकेल आणि इथं डिक्लेरेशनवर क्लिक करेल, सबमिट या बटनावर क्लिक करेल. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मला
असं समजलं की माझा क्लस्टर असिस्टंटचं जे आहे तर ते संपूर्ण जो फॉर्म आहे तर तो इथं भरला गेलेला आहे, तर या सगळ्या गोष्टी मला इथं कळत आहेत. अशा पद्धतीने हा फॉर्म जो आहे तर तो तुमचा भरला जाणार आहे मित्रांनो. जे कोणी उमेदवार ना जॉबची फारच गरज असेल तर ते हे जॉब जॉईन करू शकतात. अन्यथा खूप सारे विद्यार्थी म्हणतात की कामाचा ताणतणाव जास्त असतो. लक्षात घ्या मित्रांनो, कामाचा ताणतणाव कुठं नसतो, हे एक महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर असंच पाहिजे असेल की एकदम बसूनच पाहिजे आणि कामच नकोय आणि पगार पाहिजे, तर असं होत नाही मित्रांनो. आयुष्यात तुम्हाला कुठेतरी संघर्ष करावाच लागतो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना जॉब करायची इच्छा आहे तर इथे हे करू शकतात. त्याच्यासाठी एक चांगली संधी आहे, हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. तुमच्यापर्यंत अशा माहिती पोहोचवणं हे आमचं कर्तव्य असतं मित्रांनो. आणि तुम्हाला जर परमनंट जॉब पाहिजे असेल तर तुम्ही कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक, जे आपलं विद्यापीठ असो किंवा महाराष्ट्र शासन असो, याच्यामध्ये जी काही भरती निघते तर त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासून तयारी करू शकतात. ओके, चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.